तर मित्रांनो आजची भव्य दिव्य बैलगाडी शर्यत चालमाला समुद्र किनारा त्याच्यामध्ये क्वार्टर फायनल ना क्वार्टर फायनल मध्ये दुसरी दुसरी लागली दुसरी आलेली आहे आपली परिचयाची गाडी आहे संदीप पाटील ढवर. तर प्रितेश काय सांगतील वर्षाची सुरुवात थोडी खराब झालेली परंतु शेवट चांगला झाला. खूपच गोड झाला आणि माझी इच्छा होती सोन्याच्या अंगावर क्वार्टरचा गुलाल गुलनीचा बघायचा होता मला आणि त्याच इच्छा पूर्ण झाली माझी. आणि काय सांगेल एकंदरीत हे दोन गट केलेत क्वार्टर अ ब त्याच्यामध्ये कशी दोन्ही पण याच्यात चांगल्या होत्या, बोला पण चांगल्या होत्या, अला पण चांगल्या होत्या. आणि कशी धावली गाडी आज गाडी आज म्हणजे टॉप जशी फेरायला पळत होती तशीच गाडी धावली. कितवा टर्न केला? पहिलाच टर्न केला. म्हणजे गाडी पहिलीच होती फक्त रेषेवर आल्यानंतर थोडी दुसरी लागली. बैलांना आपल्याला प्रॅक्टिस पण नाही तशी टायरला फिरवतो 10-15 मिनिटं आणि पोहणे एवढ्यावरच होते. गुलनीचे फेरे पण नाही. शेवट गोड झाला हे एकदमच गोड झाला. तर अभिनंदन. इच्छा पूर्ण झाली, सोन्याच्या अंगावर क्वार्टरचा गुलाल पाहायचा होता. बरोबर आपण खूप दिवस प्रयत्न केलेले त्यासाठी तो बैल घेतला आपण कडून. तर बाबा काय सांगाल आपली वर्षाची सुरुवात चांगली सुरुवात आमची चांगली नाही झाली, शेवट चांगला झाला. काय सांगाल जोडीबद्दल? जोडीबद्दल आमचा हात एक नंबरचा आहे. सोन्याला वाटतो आम्हाला जाम चालेल, सोन्या जोडीला आम्हाला जरशी कमी चालला. हा चालते तो सोन्या चालते ती गाडी आमची नंबरला बसायलाच पाहिजे पहिली आली पण तू गुलाल मिला महत्वाचा. जाताना पण चांगली खडकापर्यंत पुढेच धावतो ती गाडी आणि मोहिते पण साईडला होते आमचे, बघत होतो आम्ही म्हणजे त्यांची. थोडे लास्ट स्टेपला इथं असं काही दाबला आम्हाला आणि आता गाडी आमकाच पहिलीच बसली असताना. पुढे येईन थोडा सर्वेश पुढे या. तर मित्रांनो आपला एक सबस्क्रायबर पण आपल्यासोबत आहे. नाव काय तुझं? आद्य अमित भगत. तू मुंबईला असता व्हिडिओ बघतोस ना, कसं वाटतात व्हिडिओ जाम चांगले वाटतात पण मी आमच्या बैलांचे व्हिडिओ बघून जाम खुश होतो. अच्छा, मग तू आज शर्यतीला पहिल्यांदा आलास की याच्या आधी आलेला? मी जाम वेळा आलेलो पण सोन्या आमचा कधीच नाही गुलालात बसलेला, पण आज गुलालात बसला. बरोबर. आणि फायनलला जेव्हा गाडी बसलेली तेव्हा तो होतास कधी सराईमध्ये? सराईमध्ये नव्हतं. तर पुढल्या वर्षी आपली गाडी जेव्हा फायनल असेल तेव्हा नक्की ये, कारण मला वाटतं तू आज आलास तर लकी ठरलेला आहे गाडीसाठी मला वाटतं, कारण बंदराला गुलाल नव्हता आपल्याला मिळाला आणि तू आला पहिल्यांदा गुलाल भेटलेला आहे सोन्या आणि सागरला होता परवा, तू लकी ठरलेला आहे. चौथी बसली सागरला. तर पुन्हा एकदा अभिनंदन सगळ्यांचं आणि पुढील वर्षामध्ये सुद्धा अशीच आपली गाडी गुलालात राहावी अशी अपेक्षा करतो. शुभेच्छा देतो. थँक्यू. बोला नाद एकच बैलगाड्या शर्यत. मित्रांनो आजची भव्य दिव्य बैलगाडी शर्यत महेंद्र शेठ दलवी, आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या वाढदिवसानिमित्त चालमाळा माती बंदर त्यामध्ये सेमीफायनल मध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. विनायक पाटील दादा नाव होतं ना गाडीला, स्वाती निलेश पाटील. तर अभिनंदन प्रथमतः. मला वाटतं सेमीफायनलचा लगातार चौथा किंवा पाचवा गुलाल असेल. तर काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल आणि आपल्या जोडीबद्दल? आजच्या शर्यतीबद्दल सांगायचं झालं तर गाडी छानच पळाली. पब्लिकमध्ये आल्यानंतर थोडं 19-20 झाली पण गाडी चांगली पळाली. आणि काय सांगाल एकंदरीत लगातार सेमीफायनल मध्ये 15चा चौथा गुलाल मिळाला, त्याबद्दल काय बोला? ही हा जोड लागल्यापासून खरंच चांगली जोडी चालते. मला वाटतं दादा आपला विषय मागे झालेला की आपल्याला गाडी फायनलला टाकायची होती, पण मला वाटतं आता पुढल्या वर्षी गाडी नक्कीच फायनलला बघायला मिळेल. नाही बघू, आपल्याला संधी मिळाली तर नक्कीच फायनलला. आणि जोडीबद्दल काय अजून अपेक्षा आहेत? अपेक्षा म्हणजे अजून बैल चालते. आणि आज हे नाही तू येत आमच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा बैलांचा अंदाज तुला असेल तर काय सांगशील जोडीबद्दल? जोडी एक नंबर आहे. जोडी माझ्याकडेच असते. मेन म्हणजे मला लहान वयात सेमीफायनलमध्ये गाडीवर बसलं. विश्वास ठेवला तुझ्या? सगळ्यांच्यात लहान वय माझं आहे. किती वय वर्ष आहे तुझं? माझं 21 आहे. आणि आज कितवा टर्न वगैरे केला बैलांनी? पोटातून पहिला केला आणि थोडीशी पाण्यात गेली, नंतर थोडीशी पब्लिकला आलं, थोडी कमी आली गाडी. बाकी चांगली. तर पुढल्या वर्षी तू जाशील गाडीवर नो डाऊट, तर कोणत्या रेंज पर्यंत गाडी जाईल आपली? पुढल्या वर्षी फायनलमध्ये उतरणार आणि प्री क्वार्टरचा सर्किट बैल आहे, तो फायनलला आम्ही उतरवणार. बैल सगळे रिजेक्ट केलता, बैल सगळ्यांना माहिती आहे कुठला आहे, कुठल्या गावातला आहे, पण बैल आम्ही पळून दाखवला. बरोबर. मगाशी चर्चा झाली त्याच्याबद्दल, पण बैला खूप गाड्या मोडल्या बैलांनी म्हणते ह्या, पण यांनी बैल सगळ्याही रिजेक्ट केलता. बैल आता लगातार तिसरी शर्यत लगातार घरी पण कुठे गावात आवाज
मोठे सगळ्यात सगळ्यात जास्त लोकसंख्येचे गाव तोच असेल. कोणाला पण विचारा बैलाची काय कंप्लेंट आहे अजिबात नाही. तुझं नाव लहान काय? मुलगा घेऊन मयूर फिरतो करत. मयूर करत. अभिनंदन, खूप छान गाडी आहे. एक नंबर साठी कुठे थोडी कमी पडली आज, पब्लिकला येऊन थोडी कमी पडली. पण गुलाल मिळणं महत्वाचं होतं. दादा आता आजची शेवटची शर्यत की आता 20 तारखेला गाडी असेल परत? 20 तारखेला बघूया. सीट पण वाढलेली आहे. हा, तर अभिनंदन पुन्हा एकदा, आणि आशा करतो की पुढल्या वर्षीची पहिली शर्यत असेल तेव्हा आम्हाला गाडी फायनलला बघायला हो, भेटेल. धन्यवाद. नक्कीच. तर मित्रांनो, आजची आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य दिव्य बैलगाडी शर्यत चालमाला बंदर, त्याच्यामध्ये क्वार्टर फायनलमध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे ते प्रतीक मध्ये वर्सोली. आणि सांगायचं तर या वर्षामध्ये फक्त एकच शर्यत आपली फेल गेलेली आहे हो हो, आणि कंटिन्यू गुलालात असलेली गाडी आहे. तर प्रथमतः अभिनंदन सर्व ग्रुपचं आणि तुझं. धन्यवाद. एकंदरीत वर्ष चांगलं गेलेलं आहे, काय सांगशील? हो, बैलाही साथ मस्त दिली यावर्षी आणि ह्या सर्वांची मेहनत. मला वाटतं गेल्या वर्षी पण आपली गाडी कंटिन्यू कंटिन्यू गुलाल आणि जोड एकदा हारली, यावर्षी पण सेम झालं. जोड तोच आहे गेल्या वर्षी. हा नाही, हा चेंज केला फक्त. तर काय सांगशील, ग्रुपचा एवढा सपोर्ट आहे तुला हो, आणि सर्व गाडी- मेहनत त्यांचीच आहे ग्रुपची. जोड कधी केलाय? त्याला 4 वर्ष झाली, तो सतत नंबरामध्ये आहे 4 वर्ष. ह्याला 2 वर्ष झाली. मग एवढी 2 वर्ष गाडी गुलालात नंबरात आहे, तर कधी आता फायनलची ट्राय नाही केली का? ह्याला नेला होता, चौथी आली. काशीदला? एक बरोबर. मित्राचा होता बैल, त्याच्यासोबत. अच्छा, मग आता पुढल्या वर्षी काय प्लॅनिंग असेल? पुढल्या वर्षी बघू आता. मला वाटते भाटाची फायनल साठी ट्राय केलेली का? नाही केली नाही, सेमीला वगैरे नेली होती, यंदा तर नाहीच नेली. गेल्या वर्षी मला वाटते बेलीमध्ये फायनल साठी पात्र हा, झालेली का? झाली होती पण मी सेमीला हकलली. तर पुढल्या वर्षी काय प्लॅन आहे भाटाची फायनल खेळण्याचा? हो, पुढल्या वर्षी ट्राय करू. टॉपचा हे दोन तर एवढे गुलाल टॉपचेच आहेत ना. हो. हा, तर जोडीबद्दल बोल ना, आणि प्रतीक बद्दल हा ना, जोडी आमची सगळ्या पोरांची मेहनत आहे. मेहनतीवर जोडी धावते, प्रतीकचा प्रश्नच नाही. त्याचा गाडी पण तो उत्तम हाकलतो. हिंद केसरी प्रतीक मात्र वर्सोली. आणि पुढल्या वर्षी काय अपेक्षा आहे तुला बैलांकडून? नाही, पुढल्याची अपेक्षा काय ना, अशीच गाडी गुलाला धावे अशीच बैलांकडून अपेक्षा आहे आमची. हा छब्या आणि तो हुकमी अक्का. अच्छा, आणि आज मला वाटतं 2 गट केलेले क्वार्टर हो, फायनलचे. छोटा आणि मोठा. काय सांगशील या संकल्पनेबद्दल? काय सांगशील? हो, गाड्या मस्त, म्हणजे जाताना पण खूप जोरात गेल्यात. फक्त फिरताना थोडी गाडी पाण्यात गेली. फिरून पण गाडी पहिली पळत होती, पण तो बैल थोडा कमी आला, तो आजारी आहे त्याच्यामुळे. आणि 2 गट केल्यामुळे गाड्यांच्या मोडामोड कमी. नाही कमी झाली, कारण का 10च गटाला गाड्या होत्या, त्याच्यामुळे काय मोडामोड नाही झाली. व्यवस्थित जाऊन व्यवस्थित आल्या गाड्या. तर अभिनंदन पुन्हा एकदा, आणि अशी अपेक्षा करतो की पुढल्या वर्षी सुद्धा आपली गाडी कंटिन्यू गुला, एक सुद्धा शर्यत फेल नाही गेली पाहिजे, अशा शुभेच्छा देतो तुम्हाला सगळ्यांना. बोला नाद एकच. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, आजची माननीय आमदार महेंद्र शेठ दलवे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यत, त्याच्यामध्ये प्री क्वार्टर मध्ये 2री नंबर आलेली गाडी आहे. दादा, नाव काय होतं गाडीचं? नरेंद्र विलास अलिबागकर. मला वाटते यावर्षी चांगली गुलालामध्ये असलेली गाडी आहे. तर काय सांगशील आजच्या एकंदरीत शर्यत, आणि या वर्षी तुझं हे वर्ष एकंदरीत कसं गेलेलं आहे? हे वर्ष चांगलं गेलं. किती झाले गुलाल? तरी सगळ्या बंदरात आहे, गुलालात आहे. फक्त एक बंदर हे गेलं, 7-8 बंदर, बाकी सगळीकडे गुलालात आहे गाडी. सातारमध्ये मला वाटतं हा, गाडी आतून- झेंड्याच्या आतून आतून फिरलेली, त्याच्यामुळे तो नाहीतर ती पण 3 नंबरात नंबरात होती. होती. आणि आपल्या ड्रायव्हर बद्दल काय सांगेल भाई? आई चांगला ड्रायव्हर आहे. मला वाटतं ह्याच्या आधी सातारमध्ये दुसरा ड्रायव्हर होता. नाही ना, अंकित होता तो, त्याच्या त्याला बोटाला लागला, त्याच्यामुळे तो नाही आला. आणि हा जोड कधी गेला? हा मला वाटतं विनायक पाटील हा, यांच्याकडे. तो यावर्षीच घेतला त्याला. आणि हा तो गुलब्या फायनल अगोदरपासून आहे माझ्याकडे. पहिल्यापासून तुझ्याकडे हा, आहे? माझ्याकडे आहे. म्हणजे चिखली बंदर फायनल मारेल तेव्हा पण तुझ्याकडे हा, होता? माझ्याकडे होता तेव्हा. तर ताई पण आहेत. ताई, काय सांगशील आपल्या जोडीबद्दल? खूप छान आहेत. म्हणजे तुमची आणि गुलब्या पण चांगल्या, आणि आमचा पाकरा पण आहे, तो पण चांगला आहे. म्हणजे तिघं पण म्हणजे गुलालात. हा वर्ष तर चांगला आमचा गुलाला, त्याचा गेल्या वर्ष थोडासा हे होता, पण ह्या वर्षी सगळ्या बंदरात त्यांनी गुलाल दिलेला. आणि काय सांगेल जेव्हा आपली गाडी दिसते नंबरात येताना, त्यावेळी काय फिलिंग असतं? खूप भारी वाटतं. मला आधी बैलगाडा एवढा आवडायचा नाही, पण आता मला खूप आवड निर्माण झाली. आणि मेन हे लोकांची मेहनत आहे. म्हणजे हे लोक मेन मेहनत घेतात बैलांच्या पाठी, त्यांचा खाण्यापासून फेरा किंवा त्यांना चालायला घेऊन जातात, तर ते लोकांची खरी मेहनत आहे.
तर कितने- घरच्यांचा पण खूप सपोर्ट आहे आणि खरंच खूप भारी वाटतं. मग आता बैलगाडी क्षेत्रामध्ये आल्यानंतर काय कसं वाटायला लागलं, म्हणजे आधी आवडत नव्हतं तर आता? आधी नाही आवडायचं मला, पण आता मस्त वाटतं. तर अभिनंदन दादा, आणि पुढील वर्षासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.